नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाप्रलयानंतर चांदले गवळीवाडीत हाहाकार, संपर्क तुटल्याने गावे अंधारात, पाण्याचा प्रश्न गंभीर। निसर्गाचा भयानक कोप काय असतो याचा प्रत्यय सध्या चांदले गवळीवाडी आणि परिसरातील नागरिक घेत आहेत। धोधो कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे या संपूर्ण परिसरात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली असून भूतकाळात कधीही पाहिली नव्हती अशी भीषण परिस्थिती आज निर्माण झाली आहे। सततच्या पावसाने परिसरातील नद्या नाल्यांना अभूतपूर्व पूर आले आहेत। पाण्याचा प्रवाह इतका तीव्र आहे की चांदले गवळीवाडीला इतर गावांशी जोडणारे रस्ते पूर्णपणे वाहून गेले आहेत, तर मुख्य रस्ता पूल पाण्याखाली गेले आहेत। यामुळे परिसरातील अनेक गावांचा बाह्य जगाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला असून ही गावे सध्या एका बेटासारखी अलिप्त झाली आहेत। आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठीही बाहेर पडणे ग्रामस्थांना अशक्य झाले आहे। गावातील परिस्थिती केवळ पुरापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर मूलभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे। विजेचे खांब पडल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे। त्यातच सर्वात मोठी समस्या म्हणजे गावाला पाणी पुरवणारी मुख्य पाईपलाईन पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे वाहून गेली आहे। त्यामुळे ग्रामस्थांसमोर आता पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे। अंधार आणि पाण्याचा तुटवडा यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गवळीवाडीतील घरे आता मृत्यूच्या छायेत आहेत। डोंगराचा भाग खचायला सुरुवात झाल्याने आणि जमीन भुसभुशीत झाल्याने वाडीतील साधारण 20 घरांना अत्यंत गंभीर धोका निर्माण होऊ शकतो। कोणत्याही क्षणी येथील घरे जमीनदोस्त होऊ शकतात किंवा दरडी कोसळू शकते, अशी भयानक स्थिती आहे। स्वतःचे घर कधी डोक्यावर पडेल या भीतीने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत आहे। घरांच्या मागून पाणी आणि चिखल वाहून येत आहे। रस्ते बंद असल्याने आम्ही कुठेही जाऊ शकत नाही, पिण्याला पाणी नाही आणि घरात उजेड नाही। प्रशासनाने आम्हाला तातडीने येऊन बाहेर काढावे, नाहीतर अनर्थ घडेल, अशी भीती एका स्थानिक नागरिकाने व्यक्त केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी सुनील ढेबे, चांदले गवळीवाडी।